विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 4 परिसर अभ्यास 1 23वे प्रकरण नैसर्गिक आपत्ती स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. काय करावे बरे? तुमचे गाव डोंगरावर आहे. डोंगर उतारावर वसलेल्या शेजारच्या गावी पावसाळ्यात खूप मोठा पूर आला आहे. तर काय करावे? उत्तर: डोंगर उतारावर वसलेल्या शेजारच्या गावातील लोकांना आपल्या डोंगरावरील गावात ताबडतोब आणणे, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींचा पुरवठा करणे. जरा डोके चालवा. पुढे नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती कोष्टक दिले आहे, ते पूर्ण करा. त्यासाठी कोष्टकाच्या खाली दिलेल्या यादीची मदत घ्या. मी ते तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तरे लिहून दिलेली आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये चक्रीय वादळ, वीज कोसळून त्यात मरणे, पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडून त्याखाली खेळणारी मुले जखमी होणे, तसेच जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे, ह्या सर्व नैसर्गिक आपत्ती आहेत. मानवनिर्मित आपत्तीमध्ये 1. मोडकळीला आलेले घर कोसळणे, 2. रेल्वेची टक्कर होणे, स्वयंपाकाचा सिलेंडर फुटून आग लागणे, विमान उडताना बिघाड होऊन अपघात घडून येणे, या मानवनिर्मित आपत्ती आहे. पुढील प्रश्न पाहण्याबद्दल व्हिडिओला एक लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 2. बर्फ पडणे आणि गारपीट यात फरक काय आहे? उत्तर: बर्फ पडल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत नाही, तर गारपीट पडल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. 2. बर्फ पडल्यामुळे मार लागून माणसे व जनावरे जास्त जखमी होत नाहीत, तर गारपिटीमुळे मार लागून माणसे व जनावरे जखमी होतात. प्रश्न क्रमांक 3. बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील, त्यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ, याचे कारण काय असेल? उत्तर: बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावर दाट केसे असतील, कारण बर्फ असणाऱ्या प्रदेशात थंडी जास्त असते, त्यामुळे थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी त्या प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतात. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. आपल्या देशातल्या पावसाला मोसमी पाऊस का म्हणतात? उत्तर: आपल्या देशात ठराविक काळातच पाऊस पडतो, म्हणून त्याला मोसमी पाऊस असे म्हणतात. 2. हिवाळ्यातला कोणत्या प्रकारचा पाऊस पिकांसाठी चांगला असतो? हिवाळ्यातला शिडकाव्याच्या स्वरूपातील पाऊस पिकांसाठी चांगला असतो. 3. गारपिटीचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत? उत्तर: घरातील कौल फुटणे, गारपिटीमुळे गारांचा मार लागून माणसे व जनावरे जखमी होतात. गारांच्या मारामुळे शेतातील उभ्या पिकाचे व फळबागांचे नुकसान होते. या सुमाराला आंब्याचा मोहर आला असेल तर मोहर तुटून जातो. 4. पुराच्या पाण्यात पोहावे का? उत्तर: पुराच्या पाण्यात पोहू नये. पुराच्या पाण्याला जास्त ओढ असते, त्यामुळे पुराच्या पाण्यात पोहणे धोकादायक ठरते. 5. सुनामीचा किनाऱ्यावरील वाहनावर काय परिणाम होतो? उत्तर: सुनामीमुळे किनाऱ्यावरील वाहने आत बसलेल्या माणसांसकट दूर फेकली जातात, त्यामुळे आत बसलेली माणसे मृत्यू पावतात किंवा गंभीर जखमीही होतात, तसेच वाहनांची जबरदस्त मोडतोड होते. गाळलेले शब्द भरा. 1. पाण्यात निर्माण होतात, अगदी तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात. 2. पाऊस थांबला नाही तर पाणी वस्तीतही घुसते. 3. सुनामीच्या तडाख्यासमोर प्राणी आणि माणसे हतबल असतात. 4. त्या ढिगाऱ्यात अडकून माणसे दगावतात, रिकामी जागा आहे ढिगाऱ्यात. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.